नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटना या विषयातील मागील प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण करणार आहोत. यामधील पाठ क्रमांक पहिला आहे. तर पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, भारतीय संघराज्य हे कोणत्या देशाच्या मॉडेलप्रमाणे आहे? म्हणजे जे आपल्या देशाचं जे संघराज्य आहे त्यामध्ये आपण उल्लेख करतो राज्याचा संघ. आता राज्याचा संघ हे जे मॉडेल आहे हे कोणत्या देशाविषयी आहे, म्हणजे कोणत्या देशावर आधारित आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर कॅनडा. आणखी एक थोडीशी गोष्ट लक्षात ठेवसान, आपल्याला प्रश्न विचारला असेल की जगातील सर्वात जुने मॉडेल कोणत्या देशाचे? त्याचं उत्तर असणार USA. USA म्हणजे अमेरिका. याचे जे मॉडेल आहे हे सर्वात जुने आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, कोणत्या समितीमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले नाही? आता आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण 6 समितीमध्ये सदस्य होते, पण प्रश्न विचारायला कोणत्या समितीमध्ये नव्हते? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, राज्य समिती. यामध्ये ते नव्हते. पण आपल्याला बाकी आणखी गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल. यामध्ये बघा, मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक उपसमिती आणि सल्लागार समिती. आणखी 3 आहे, त्या 3 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. खालील बघा, भारतीय राज्यघटनेत आर्थिक तरतुदीविषयक तज्ज्ञाच्या समितीमध्ये कोण होत्या? म्हणजे जसं बघितलं तर या समिती तयार झाल्या तर त्यामध्ये संविधान सभेचे सदस्य राहत होते, पण ही वाली जी समिती होती, ही समिती बघितलं तर आर्थिक तरतूद विषयक या समितीचे जे कोण होतं तर याचं उत्तर आहे बघितलं तर नलिनी रंजन सरकार. यांच्याबद्दल थोडीशी गोष्ट लक्षात ठेवसा का ह्या सदस्य नव्हत्या, संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या, तरीसुद्धा यांना या समितीमध्ये यांचा समावेश केला होता. त्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताच्या अधिकृत भाषेसाठी कोणत्या अनुसूचित एकूण 4 घटना दुरुस्ती करण्यात आल्या? म्हणजे आपल्या भारताच्या जे आपण अधिकृत भाषा आहे हे भाषेसाठी बघितलं तर 4थी अनुसूची. कितवी? 4थी अनुसूची. आणि यामध्ये एकूण किती घटना दुरुस्ती करण्यात आल्या असं आपल्याला म्हटलं. म्हणजे कोणत्या अनुसूचीमध्ये? तर हे अनुसूची कोणती आहे बघितलं तर 8वी. आणि या 8व्या अनुसूचीमध्ये बघितलं तर एकूण 4 घटना दुरुस्ती करण्यात आलेल्या आहे. आता या घटना दुरुस्ती कोणत्या, त्यासाठी थोडंसं लक्ष देसान. आपली जी मूळ राज्यघटना होती यामध्ये एकूण 14 भाषा होत्या आणि आत्ता बघितलं तर 22. त्यासाठी बघितलं तर एकूण 3 घटना दुरुस्ती झालेल्या आहे. या 3 घटना दुरुस्ती कोणत्या त्याकडे थोडंसं लक्ष द्या. जेव्हा सर्वात पहिली बघितलं तर हे 21वी घटना दुरुस्ती 1967मध्ये. त्यावेळेस बघितलं तर जे सिंधी भाषा आहे या सिंधी भाषेचा समावेश केला. नंतर बघितलं तर 71वी घटना दुरुस्ती 1992ला. त्यावेळेस बघितलं तर कोणकोणत्या, तर कोकणी, नंतर बघितलं तर मणिपुरी आणि नंतर बघितलं तर नेपाळी या 3 भाषेचा समावेश केला. पुढे बघितलं तर 1992मध्ये 92वी घटना दुरुस्ती 2003मध्ये. त्यावेळेस बघितलं तर बोडो, नंतर बघितलं तर डोंगरी आणि नंतर मैथाली या 4 भाषेचा काय केला आणि नंतर संथाली या 4 भाषेचा समावेश केला. म्हणजे एकूण जसं बघितलं तर मूळ राज्यघटनेमध्ये किती? 14. आता किती झाल्या? 22. म्हणजे किती भाषांचा समावेश झाला? 8 भाषांचा. या 8 भाषा आणि घटना दुरुस्ती लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? म्हणजे घटना समितीमध्ये बघितलं तर काही अल्पसंख्याक समाज होता, त्यांना विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते. तो समाज कोणता? त्याचं उत्तर येते बघितलं तर एकूण शीख यांना काय होते बघितलं तर विशेष प्रतिनिधित्व होते. आणि यांच्या जागा पण लक्ष ठेवा. शीखांसाठी बघितलं तर एकूण किती होत्या? 4 जागा. त्यानंतर दुसरे बघितलं तर मुस्लिम होते.
मुस्लिमासाठी बघितलं तर 79 आणि साधारण एक तिसरा गट होता साधारण मध्ये बघितलं तर 213. या 3 गोष्टी लक्षात ठेवा, कधी पण प्रश्न विचारू शकतात. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबद्दल चुकीचे विधान निवडा. म्हणजे आपली जी राज्यघटना आहे यामध्ये ज्या तरतुदी आहे या आपण या काही देशांच्या संविधानामधून घेतलेल्या आहे, त्याबद्दल चुकीचे विचारलेले आहे. पहिला बघितलं तर संसदीय लोकशाही हे आपण बघितलं तर ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहे, हे काय आहे बरोबर आहे. नंतर संघराज्य हे बघा मॉडेल म्हटलं तर कॅनडा आणि संघराज्य म्हटलं तर हे अमेरिकेची राज्यघटना. मार्गदर्शक तत्वे हे बघितलं तर आयर्लंड. सामाजिक सूची हे बघितलं तर कॅनडा नाही आहे, तर हे बघितलं तर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया. आता सामाजिक सूचीमध्ये एकूण किती विषय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल किती विषय आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. आता या प्रश्नामधले जेवढे पण ऑप्शन आहे त्या सर्व ऑप्शनवर प्रश्न आलेले आहे. कोण सदस्य नव्हत्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर सुभा लक्ष्मी या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. यामध्ये बघितलं तर विजया लक्ष्मी पंडित या संविधान सभेच्या सदस्य होत्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नर होत्या, म्हणजे राज्यपाल होत्या. नंतर सुचेता कृपलानी या काय पहिल्या काय उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री आहे. नंतर सरोजिनी नायडू हे देशातल्या पहिल्या महिला राज्यपाल आणि हे कोणत्या राज्याच्या तर बघितलं तर बिहारच्या. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा, यावर भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं. म्हणजे आपलं संविधान आहे हे बघितलं तर भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कोणी म्हटलं. त्याचं उत्तर इथे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर इथे बघितलं तर महात्मा गांधी, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा. घटनेच्या प्रारंभीचा दिन म्हणजे गणराज्य दिन म्हणून ओळखला जाणारा दिवस कोणता. घटनेचा प्रारंभाचा दिन म्हणते आणि पहिला गणराज्य दिन म्हणून ओळखला जाणारा कोणता असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर इथे 26 जानेवारी 1930. हा प्रारंभीचा दिन याकडे थोडंसं लक्ष राहू देसाल. आता इथं बघितलं तर 26 जानेवारी 1950 यावेळेस बघितलं तर आपली राज्यघटना लागू झाली. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये घोषित झालं होतं, म्हणजे आपण स्वीकारली होती. काय झाली होती? स्वीकारली. ही 2 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. घटना समितीचे कायम अध्यक्षासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस कोणी केली. लक्ष देसान, यांच्या नावाची शिफारस कोणी केली. त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3 JP कृपलानी हे काय होती बघितलं तर यांनी याच्या नावाची शिफारस केली होती. भारताच्या घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण. बघा, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. त्याचं उत्तर इथे बघितलं तर सच्चिदानंद सिन्हा. आणि पहिली अधिवेशन कधी? 9 डिसेंबर 1946. ही पण एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न आहे, लक्ष द्या. आर्थिक न्यायाची तरतूद भारतीय घटनेत कशात केलेली आहे. जे आर्थिक न्यायाची तरतूद आहे हे कशात केलेली आहे. तर याचं उत्तर ते बघितलं तर प्रस्ताविका. कशामध्ये? प्रस्ताविकेमध्ये. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. आणि कलम म्हटलं तर कलम कितीत लक्ष देसान? 39. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, देशात
सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी कशाची तरतूद करण्यात आली? देशामध्ये बघा, सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी कशाची तरतूद करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ते बघितलं तर मार्गदर्शक तत्वे. कशासाठी ते बघितलं तर मार्गदर्शक तत्वाची. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? म्हणजे जो सरनामा आहे या सरनाम्यामध्ये प्रथम कोणत्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे? प्रथम. तर याचं उत्तर आहे ते न्याय, याचा पहिले उल्लेख. दुसरा आहे स्वातंत्र्य, तिसरा आहे समानता आणि चौथा आहे बंधुता. हे 4 क्रम पाठ ठेवा, यावर प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील प्रस्ताविकेत 42वी घटना दुरुस्ती 1976 द्वारा कशाचा समावेश करण्यात आलेला आहे? म्हणजे बघा, 42वी जी घटना दुरुस्ती आहे यानुसार आपल्या राज्यघटनेत कोणते शब्द टाकलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ते 3. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, अखंडता, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 3 शब्द टाकण्यात आलेले आहेत. हे पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील प्रस्ताविका म्हणजे सरनाम्यात आतापर्यंत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली? म्हणजे आपल्या प्रस्ताविकेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये आतापर्यंत किती घटना दुरुस्ती झाल्या? तर फक्त ते एकच. जी म्हणजे कोणची? 1942, जो मागचा क्वेश्चन होता तो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये कोणत्या कलमानुसार दुरुस्ती करता येते? कोणत्या कलमानुसार? तर याचं उत्तर इथे बघितलं तर 364 नुसार याच्यात दुरुस्ती करता येते. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. हा पण प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आता आपण बाकीचे प्रश्न दुसऱ्या लेक्चरमध्ये बघू. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.